हॅलो, वेलकम बॅक टू मालवण ट्रिप डे 2. सकाळी आम्ही मस्त घावण्यानी चटणीवरती ताव मारला आणि निघालो स्कुबा डायव्हिंग करायला. खरं तर पाण्याची मला खूप भीती वाटते, बट स्टील हे धाडस करायला मी रेडी झाले. पण शेवटी पाण्यात उतरल्यावर माझा कॉन्फिडन्सच गेला. पाण्यात उतरल्यापासून मी माझ्या गाईडला सांगत होते की मला नाही करायचं, गिवअप करायचं आहे, पण त्याने काय ऐकलं नाही आणि मला जबरदस्ती करावं लागलं. आणि शेवटी मी जिकडे तोंड बंद करायचं तिकडे तोंड उघडलं. मग काय होणार, हे धाडस अंगाशी येता येतं राहिलं. बट तुम्ही ही चूक करू नका. तुम्ही छान मस्त एन्जॉय करून या, कारण हा एक्सपिरियन्स वर्थ इट आहे. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि निघालो भटकंती करायला. पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत रामेश्वर मंदिरमध्ये, जे की आहे अचरा कोलम या ठिकाणी. ओल्ड कोकणी स्टाईलचं हे मंदिर आहे. मालवणपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. रामेश्वर हा देवगडमधील कुणकेश्वर येथील कुणकेश्वराचा भाऊ असल्याचं भाविक सांगत असतं. त्यानंतर आम्ही निघालो अंगणेवाडीच्या भराडी देवीला. हे ठिकाण मालवणपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. ही देवी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. भराडी देवीचे मंदिर अंगणे कुटुंबियाचे खाजगी मंदिर असून ते सर्व भाविकांसाठी खुले आहे. या देवीच्या जत्रोत्सवाला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यानंतर आम्ही निघालो मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिळवसचे सातेरी देवी जलमंदिर पाहायला. हे मंदिर सुमारे 700 वर्षापूर्वी उभारलं आहे. या मंदिराच्या तिन्ही बाजूंनी पाणी वेढलेलं आहे. या मंदिराच्या गर्भगृहात कोणतीही मूर्ती नाही. असं म्हणतात सातेरी देवी ही नागकन्या आहे आणि जी तिथल्या वारुळामध्ये स्थित आहे. त्यानंतर आम्ही गेलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात दाभोळे गावाजवळ स्थित असलेल्या पोखरबाव गणेश मंदिरात. येथील गणेशाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे आणि बाजूला उंदराची सुद्धा सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायकाचं हे मंदिर दाभोळे गावच्या वाडीत एका खळखळत्या ओढ्याच्या काठावर बसलेलं असून येथे शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्याचा एक अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो. या मंदिराच्या तळाशी पाठीमागच्या साईडला आपल्याला एक शिवलिंगसुद्धा पाहायला मिळतं आणि त्या शेजारी पाण्यामध्ये असलेली शंकराची मूर्तीसुद्धा. पण आम्ही उन्हाळ्यात गेल्यामुळे आम्हाला फारसं पाणी वगैरे काही पाहायला मिळालं नाही, पण वातावरण खूप शांत आणि आल्हाददायी होतं. तुम्ही जर या ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर पावसाळ्यानंतर जा. तर अशी होती माझी 2 दिवसांची मालवण ट्रिप. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्ही जाऊन आला असेल तर तुमचा अनुभव माझ्यापर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.